तर मुख्यमंत्री आता निमगावात पोहोचलेले आहेत। मुख्यमंत्र्यांचा ताफा निमगावमध्ये पाहणी दौऱ्यासाठी दाखल झालेला आहे। आपले प्रतिनिधी भूषण पाटील आपण यांच्याशी संवाद साधणार आहोत। भूषण, निमगाव अत्यंत भीषण अशा पुराच्या पाण्याने वेढलेलं हे गाव आता कशा प्रकारे त्या ठिकाणी पाहणी केली जाणार आहे, काय नेमकी परिस्थिती आहे तिथली? सोलापूर जिल्ह्यातील निमगावमध्ये आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत ते दाखल झालेले आहेत। खरं तर निमगाव परिसराला गेले 3 ते 4 दिवसापासून पाण्यानं पूर्णतः वेढा घातलेला आहे आणि त्याच परिसराची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस निमगाव तालुका माडा येथील बघायला मिळते। खरं तर अशा पद्धतीने पाणी वाढत गेलं किंवा अशा पद्धतीनं त्यामध्ये वाढ झाली याची माहिती दिली जाते। तर मुख्यमंत्री फडणवीस आता माढ्यातील निमगावमध्ये पाहणीसाठी दाखल झालेले आहेत। सोलापूर आणि लातूर या 2 जिल्ह्यांचा पाहणी दौरा मुख्यमंत्र्यांनी तुमचा कांदा, त्याच्यानंतर ऊस, त्याच्यानंतर तूर आणि मका अशी काही पिकं ह्या भागामध्ये आहेत। त्या पिकांचे पण जे पाण्यामध्ये असलेले पंचनामे करायला लावलेत। जिथं ओढा आणि नाले आणि एक शेतकरी या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेट देण्यासाठी या ठिकाणी आलेला आहे। 10 दिवसापासून या भागातील पिके पाण्यामध्ये आहे। तर माढ्यातल्या निमगावमध्ये सध्या एका शेतकऱ्याकडून इथल्या संपूर्ण पूर परिस्थितीची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घेत आहेत। निमगाव यासह उंदरगाव असेल, वाकाव असेल, दारफळ असेल, राहुलनगर असेल, म्हणजे 8 ते 10 गावं जी सीना नदीच्या पूरपट्ट्यात येतात किंवा सीना नदीच्या पट्ट्यात येतात। या 8 ते 10 गावांमध्ये सीना नदीला आलेल्या पुरामुळे भीषण अशी परिस्थिती आहे। तर ड्रोनद्वारे सुद्धा निमगावमध्ये सध्या तिथल्या परिस्थितीचा अंदाज घेतला जातोय। शेती मात्र सर सगळी पाण्याने माती वगैरे वाहून त्याचा तो खर्च वाहून गेली। जवळजवळ 20-25 हजार एकर जमीन वाहून गेली। आता ते जर हे भरायचं म्हणलं आपल्याला तर 2 ते 2.5 लाख रुपये एकरी खर्च नाही। ते आपण त्याच्याकरता आता कालच आपण सांगितलं की जे आपले नॉर्म्स आहेत त्याचे ते रिवाइज करायला सांगितले। ओके सर, जुने नॉर्म्स आहेत ते परवडत नाही, ते नवीन नॉर्म्स करायला सांगितले जेणेकरून तो भराव करण्याकरता आपल्याला जास्तीची मदत। सर जी हे प्रकाश कुलकर्णी रिटायर IAS आणि बीजेपीची किसान मोर्चा आम्ही सगळं बीजेपी ते एकदा चेक करून घेऊ, कारण त्याची रिस्क असते कुणाला येऊन रिस्क होऊ नये म्हणून एकदा चेक करून चालू करून सांगितलं यायला लागले, टँकर यायला लागलाय, टँकर करू आपण। पुन्हा इथं तर निमगावातल्या पूर परिस्थितीची माहिती तिथल्या काही स्थानिकांकडून जाणून घेतली। या संपूर्ण भागाला पुराच्या पाण्याचा वेढा आहे, त्यामुळे ड्रोन दृश्यांमधून सुद्धा त्याची माहिती घेण्यात आली। काम चाललंय, पण शेतकऱ्यांचं फार निमगावातली ही दृश्य आपण पाहतोय। मुख्यमंत्री फडणवीसांकडून माढ्यातल्या निमगावात पाहणी करण्यात आलेली आहे। तिथल्या काही स्थानिक शेतकऱ्यांकडून
किती नुकसान झालेलं आहे या सगळ्याचा आढावा मुख्यमंत्र्यांनी घेतलेला आहे। निमगाव, वाकावसेल आणि सीना नदीच्या जवळची ही सगळी गावं आहेत ज्या ठिकाणी पोहोचणं सुद्धा मुश्किल आहे। म्हणजे या संपूर्ण गावांना अजूनही पुराच्या पाण्याचा वेढा आहे। उंदरगाव वगळता या बाकीच्या 8 ते 10 गावांमध्ये पोहोचणं अत्यंत मुश्किल अशी परिस्थिती आहे आणि त्या ठिकाणी म्हणूनच ड्रोनद्वारे या संपूर्ण परिस्थितीची माहिती आणि आढावा हा मुख्यमंत्र्यांनी घेतलेला आहे। ड्रोन दृश्यांमधून इथे कशा प्रकारे भीषण पूर परिस्थिती आहे त्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी घेतली। चेक करून चालू करू सांगितलं यायला लागलंय, टँकर यायला लागलाय। तर मुख्यमंत्र्यांच्या पाहणी दौऱ्याला सोलापुरात माढ्यातल्या निमगावातून सुरुवात झाली। दृश्य पालकमंत्री गोरे सुद्धा त्यांच्यासोबत या ठिकाणी आहेत। संबंधित यंत्रणांचे अधिकारी सुद्धा या ठिकाणी आहेत। ड्रोन दृश्यांमधून या ठिकाणच्या संपूर्ण परिस्थितीची माहिती मुख्यमंत्र्यांनी जाणून घेतली आहे। आपले प्रतिनिधी भूषण पाटील आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। भूषण, निमगाव मधल्या संपूर्ण परिस्थितीची माहिती मुख्यमंत्र्यांनी घेतली, ड्रोन दृश्य सुद्धा त्यांनी पाहिली। देवेंद्र फडणवीस यांच्याकडून सोलापूर जिल्ह्यात जे काही अतिवृष्टीमुळे नुकसान झालेले आहे जवळजवळ 20-25 हजार एकर जमीन वाहून गेली। आता ते जर हे भरायचं म्हणलं आपल्याला तर 2 ते 2.5 लाख रुपये एकरी खर्च नाही ते आपण त्याच्याकरता आता कालच आपण सांगितलं की जे आपले नॉर्म्स आहेत त्याचे ते रिवाइज करायला सांगितले। ते एकदा चेक करून घेऊ कारण त्याची रिस्क व्हायला नको काही, कुणाला येऊ नये त्यांना रिस्क होऊ नये म्हणून एकदा चेक करून चालू करून